राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मोदी शहांनी लादलं असल्याची टीका राऊतांनी केली। हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव आहे, उद्धव ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे। हिंदीच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून राजकारण सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी अहवाल स्वीकारलेला मात्र जीआर काढला नाही असं देखील राऊतांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्रात हिंदी सक्ती करावी, हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे। हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकारला होता, झुगारला होता, म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण, शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या, आणि सरकार भिन्न सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं, त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आणला हे लागू करण्यासाठी। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर नाही, हा जीआर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। केंद्रीय धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही, हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसले आहेत वर, हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा, त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर। वरती केंद्र सरकार आहे जे भारतीय जनता पक्षाचं आहे, त्यांचा एक स्वतःचा अजेंडा राबवत आहेत ते, आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात, त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे फडणवीस यांच्या पिताश्रींनी आमच्यावर लादलं आहे। हा आरोप आजच काय करावासा वाटतोय? खरं म्हणजे इतके स्वाभिमानी मराठीचे उद्धव ठाकरे होते खरंच, तर त्या माशेलकर समितीने अहवाल आल्याला जाहीरपणे का नाही सांगितलं त्यांनी की आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही? इथे मेट्रोसाठी, मुंबईकरांच्या सेवेसाठी, मुंबईकरांच्या सुविधेसाठी असणारी मेट्रो अडवताना उद्धव ठाकरे त्यावेळी मात्र केंद्राच्या विरोधात जाऊन भूमिका घेत होते, मात्र मराठीचा मुद्दा होता, महत्वाचा मुद्दा होता, त्यावेळी का नाही घेत? त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भूमिका का नाही घेतली? आजच त्यांना केंद्रात लादलं असा साक्षात्कार कसा झाला? त्या समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला कोणी? तुम्ही। त्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी गट करायचं ठरलं, कुणी ठरवलं? तुम्ही ठरवलं, आणि मात्र लादलं कुणी? मात्र अमित शहा मोदींनी। मला असं वाटतं हा खोटेपणा बंद केला पाहिजे संजय राऊत यांनी, आणि वस्तुस्थिती बघितली पाहिजे। तारीख 5 जुलै त्या दिवशी मराठीचा जागर महाराष्ट्राच्या राजधानीत होणार आहे। त्या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी प्राण अर्पण केलेत, एवढं विसरू नका बरं। म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली, आणि या देशाचे संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात भाषावार प्रांतार्चना आहे। मराठी ही आमची राज्यभाषा आहे, तिचा अवमान सहन करणार नाही। बरं, आम्ही हिंदीला विरोध करतो का? आमचा हिंदीला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे। पहिली ते 5वी नंतर शिकवा ना, कोण नको म्हणतं। आम्ही 5वी नंतर ABCD आणि हिंदी शिकलो। दरम्यान मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं हे वक्तव्य आहे। आईने मला मराठीमध्ये संस्कार दिले, मी तेच बोलणार, मी फक्त मराठीतच बोलणार असल्याचं अशोक उईकेंनी म्हटलेलं आहे। अशोक उईकेंच्या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत। तर हिंदीमध्ये हिंदी येत नाही मला, त्यामुळे हिंदी काही मी काही बोलणार नाही आणि हिंदीत बाईट देणार नाही। नाही, मराठी फक्त। नाही नाही, विरोध नाही। नाही, माझा जन्म जे आहे ना, मी आदिवासी समाजाचा माणूस आहे। माझी माय अनपढ होती, अज्ञानी होती, त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहेत तेच भाषा मला येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।